तर धन्यवाद मित्रांनो. आपण जाऊया सामन्याच्या समालोचनाकडे. दोन बलाढ्य संघादरम्यान मैदानामध्ये सामना सुरू होतोय आणि चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल तो संघ या स्पर्धेचा पहिला सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. शेलूमाता वाल या संघाविरुद्ध. दोन्ही संघांनी आज अप्रतिम खेळ केलेला आहे. कारिवली संघाने पहिल्या सामन्यातून वेताल कोपर आणि दुसऱ्या सामन्यातून गुरुदत्त मानकोली, तर काल्हेर संघाने पहिल्या सामन्यातून विक्रम सोट वरुणगवार आणि दुसऱ्या सामन्यातून तुफान पिंपलास या संघाचा तुफान थांबवलेला आहे. आणि दोन्ही संघ आजच्या दिवसातील शेवटची प्री क्वार्टर फायनल सामना खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तर या सामन्यासाठी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सरांना पाहतोय. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सुरेश गरज सर. पहिला चेंडू भारत पाटील, तानाजी पाटील यांच्यासाठी चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मिड ऑन वर संजय याच्याकडून नाही रोखू शकत एक धाव. एका धावेने आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललेलं आहे. षटकातील पुढील चेंडू तया भंडारी यांच्यासाठी ऑन दी कार्पेट. चेंडू मिड विकेट कडे ट्रॅव्हल होते. दुसरी धावेसाठी डेंजर एंडला तानाजी पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. धावसंख्या 3 झालेली आहे. अतिशय चांगली क्रीडानगरी, एक गाव एक मंडल, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे. निश्चितच विजयदादा पाटील आपण देखील स्टेजवर यायचे. गावदेवी ओली संघाचे उत्कृष्ट खेळाडू. तर निश्चितच बघा तानाजी पाटील यांच्यासाठी इथे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. विजयदादा पाटील यांच्याकडून जर आपण सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर तुम्हाला तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. गावदेवी 40+ चे खेळाडू विजय पाटील आणि ते पंचांचा इशारा वाईट. आणि अतिशय चांगला चेंडू. इष्टरक्षक गुरु दक्ष होते बघा, फिट नाही आहेत मात्र महत्वाच्या सामन्यासाठी आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मात्र खंबीरपणे उभे आहेत इष्टांच्या मागे. आणि ते पहिला धक्का मिळतोय तो बंदरामूर्ती काल्हेर संघाला तानाजी पाटील यांच्या रूपानं. एक बाद 5. बघा सकाळच्या दोन्ही सामन्यातून गुरु हा प्ले 11 मध्ये नव्हता मात्र सामना किती महत्वाचा आहे आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. आणि या महत्वाच्या सामन्यातून त्यांनी स्वतःला फिट नसताना देखील संघामध्ये दाखल झालेले आहे. एक जिद्दी खेळाडू आहे. बघूया चांगला झेल देखील टिपलेला आहे ईस्टर्नच्या मागे. भारत पाटील यांच्या गोलंदाजीतून फलंदाज तानाजी पाटील यांचा क्रमांक 3 वर अरविंद आलेले आहेत. संघातील एक सर्वात जुने जाणते खेळाडू. आणि चेंडू खेळले संजय उपस्थित होते. मिडॉनवर मात्र झेल पकडू शकले नाहीयेत. इथे फलंदाज दुसरे बाद होतील धावबादच्या स्वरूपात. दया भंडारी 6 या धावसंख्येवर दुसरा धक्का. बंद्रा मारुती काल्हेर संघाला.
पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावर संघाचा माजी संघनायक संतोष मडवी याचं आगमन होते. बघूया भारत पाटील जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक आहेत. तर बंद्रा मारुती काल्हेर संघाचे सध्या संघनायक दया भंडारी यांच्यावर जबाबदारी आहे. 2-6 आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू या इथे ऑन साइडला फटका केलेत. खाली क्षेत्र 1 बाउंड चेंडू सीमापार अरविंद यांच्या बॅटमधून येतोय. या डावातील पहिला चौकार. वा काय फटका होता. अगदी शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आपल्या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये घेऊन गेलेला आहे. फलंदाज अरविंद आणि 2 बाद 10 वर बंद्रा मारुती काल्हेर संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरं षटक हाताळण्यासाठी कुंदन पाटील याला पाचारण केलेले. बघूया समोर फलंदाज संतोष मडवी आहेत. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे माजी संघनायक. नॉन स्ट्राईकला अरविंद. या चेंडूवर काय रणनीती आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या फलंदाजांची आणि या इथे लाईन चेक करावी लागेल, लाईन पाहावी लागेल. बघूया आणि ते पंच सुनील म्हात्रे सरांनी आपली जागा चेंज केलेली म्हणजे हा चेंडू वाईट. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. ती म्हणजे 2 बाद 12 सॉरी 2 बाद 11. ऑन साइडला फटका टर्न केलाय. मिड विकेटवर चेंडू लँड होतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण आणि तिसरे धावेचा हा प्रयत्न असफल. फलंदाज अरविंद धावचीत बाद. तिसरा गडी बाद झालेला आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाचा 13 या धावसंख्येवर. तेरा धावा बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या फलकावर आणि 3 फलंदाज बाद झाले. बघा मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू ज्याच्या नावावर नाबाद 37 धावा आहेत. अतिशय चांगला चेंडू. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू ऑन द कार्पेट. चेंडूला मिड विकेट कडे केले होते. चांगला फेकी आणि त्याहून सरस रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 15 वर पोहोचलेली आहे. बघूया दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. आजच्या दिवसाचा विचार केला तर दोन्ही संघांनी तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला खेळ दाखवलेला आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्ही संघांनी आज चांगला खेळ करून 2-2 विजय मिळवलेले आहेत आणि अतिशय महत्वाचा सामना. प्री क्वार्टर फायनल झेल उडालाय आणि गुरु याच्याकडून चांगला झेल. फलंदाज फेल होतोय. राजन यांच्या रूपाने लागलेला बंद्रा मारुती काल्हेर संघाला 4था धक्का. निश्चितच मोठी विकेट मी तर म्हणेन. बंद्रा मारुती काल्हेर संघाला लागलेली
पहिले बाद झाले तानाजी पाटील, त्यानंतर दया भंडारी, अरविंद आणि आता राजन. बघा एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या बनवता आलेली नाहीये. संतोष खेळतायत 2 वर. पंधरा धावसंख्या आहे. ऑन साइडला चेंडू खेळून काढले संतोष मडवे यांनी दुसरी धाव घेण्यासाठी. फलंदाज धावचित बाद. अगदी निम्मा संघ म्हणजे 5 विकेट 16 धावसंख्येवर गमावलेले आहेत बंदरामारुती काल्हेर संघाने. आणि बघा अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की जे पहिले 5 फलंदाज बाद झालेत ना, प्रत्येक खेळाडूंनी फक्त 2-2 चेंडू या इनिंगचे खेळलेले आहेत. आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 16 धावा. कुंदन पाटील याचं दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि काल्हेर संघाची एक बिनीची जोडी सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. विनायक आणि सचिन. बघूया या जोडीवर भरपूर काही अवलंबून आहे बंदरामारुती काल्हेर संघाचं या सामन्यातील भवितव्य. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू बघूया डीप थर्डमॅन मधून उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत सचिन आणि विनायक या फलंदाजांनी. आणि 2नी धावसंख्या झाली ती 18. 18 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शेष असावा. अतिशय चांगला चेंडू टाकला होता. बघा फलंदाज देखील बीट झाले, यष्टीरक्षक देखील बीट झाले, मात्र कुठल्याही प्रकारची धाव घेता आलेली नाहीये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 18 धावा म्हणजे 9.00च्या सरासरीनं या 18 धावा बनवल्यात. जय बजरंग कारवली संघाची जर आपण फलंदाजी बघितली आजच्या दिवसातून तर निश्चितच या संघासमोर 50+ धावा एक चांगला स्कोर असू शकेल. मात्र मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेट हा निश्चितीने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरणार नाहीये. आपण फक्त चालू सामन्यातून अंदाज बांधू शकतो की कुठला संघ कुठल्या संघावर आम्ही झालेला आहे. बाकी कुठला संघ जिंकेल ही भविष्यवाणी आपण करू शकणार नाही आहोत. तर सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी संदीप पाटील येतोय. लॉंग रन अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू विनायक याच्यासाठी. पहिला चेंडू अगदी लॉंग रन आणि लॉंग ऑफच्या मध्ये खेळलेत. संजय चेंडूला फेल करतोय. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी कॉलिंगची अभाव आपल्याला पाहायला मिळाली. धाव घेण्यासाठी तुमची कॉलिंग फार महत्वाची आहे. एस, नो आणि वेट या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. धावसंख्या 19. 13 चेंडूंचा खेळ पूर्ण. 19 धावा आणि धमाका. हा चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वा, सचिन याच्या बॅटमधून येतोय या डावातील पहिला षटकार संदीप पाटील याच्या गोलंदाजीतून. आणि षटकार आणि धावसंख्या वाढून झाली ती 25.
वेलकम विष्णू पाटील, वीर तानाजी दापोडे न्यू 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू, तसेच आमचे सिनियर 40+ चे देखील खेळाडूंनी ते उपस्थिती आम्हाला दिली. त्यामध्ये राजू पाटील असतील, सूर्यकांतदादा पाटील असतील, मनोज पाटील असतील, दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा सदस्य चिंतमान पाटील, आनंदभाऊ पाटील, संजय पाटील, नरेंद्र भोईर, सुरेंद्र भोईर असतील, हेमंत भोईर असतील. अगदी पंचांची भूमिकेमध्ये देखील त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केले. अशा सर्वच आपल्या वीर तानाजी दापोडे सिनियर आणि न्यू 40+ सर्व संघांच्या खेळाडूंचं देखील मी गावदेवी 40+ संघाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतोय. धावसंख्या 26, 3 चेंडूमध्ये 8 धावा संदीप पाटील यांनी आतापर्यंत खर्च केलेले आहेत. विनायक याच्यासाठी इनसाइड आउट, बॅटची लेमन कट लागून चेंडू शॉट फाईन लेगकडे ट्रॅव्हल झाला होता. एकच धावी, एका धावीनी संघाची धावसंख्या झाली ती 27. वेलकम विष्णू पाटील. 27 धावा 4 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च केलेत. एक षटकाराचा समाविष्ट आहे. बघूया अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या संतोष मात्रे तसेच शनीनाथ तरे हे देखील आपल्या संघाच्या बरोबर अगदी सावलीप्रमाणे सकाळपासून उभे आहेत. इथे टेचच्या अंदाजाने चेंडू सोडून दिलाय. अगदी चांगली लाईन अँड लेंथ. पंचांच्याकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं. फलंदाज सचिन यानं निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू शेष तिसऱ्या षटकातील. धावसंख्या 27. आणि हा चेंडू देखील निर्धाव झाला असता. फलंदाज बीट झाले होते. यष्टीरक्षक गुरु यांच्याकडून देखील थोडीशी खराब यष्टीरक्षक भूमिका पाहायला मिळाली आणि निश्चितच चेंडू बॅटला स्पर्श झाला होता. एक धावी सचिन याच्या खात्यावर. एका धावीनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल ती 5-28. तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि दोन्ही मोठे संघ एकमेकांसमोर खेळताना या आधीच्या सामन्यामध्ये तुफान पिंपळस संघाविरुद्ध बंदरामारुती काल्हेर संघाने तब्बल 64 धावा कुठल्या होत्या 24 चेंडूमध्ये. इथे 18 मध्ये 28 आलेले आहेत आणि शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सामन्यातून जो विजयी संघ होईल तो कालच्या दिवसातून सुपर 4 मध्ये संघ पोहोचलेला आहे. शेलोमाता वाल या संघाबरोबर सरपंच उपसरपंच चषकाची पहिली सेमीफायनल ची मॅच खेळेल. बघूया एका पारितोषिकाचं तर नक्कीच मानकरी झालेलं आहे शेलोमाता वाल हा संघ. आणि आजच्या दिवसातून या 2 संघामधून कुठला संघ एक पारितोषिकाचा मानकरी ठरतोय ते येणाऱ्या 5 षटकानंतर आपल्याला समजेल. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. पहिल्या डावातील गोलंदाजीतील जय बजरंग कारवली संघाचे एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू संजय लॉंग रनअपनी लेफ्ट हँड ओव्हरचा मारा. फलंदाज विनायक याच्यासाठी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. विनायक याची केली संपुष्टात. बंदरामारुती काल्हेर संघाला लागणारा 6वा धक्का 28 धावसंख्येवर. अगदी मोक्याच्या क्षणी ही मोठी विकेट संजयनी मिळवलेली आहे आपल्या संघासाठी. आणि क्रमांक 8 वर फलंदाजीसाठी समाधान म्हात्रे मला वाटतं मैदानामध्ये एंटर होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शिवदेव लागला डायरेक्ट.
बघा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. निश्चितच व्यासपीठावरती संघटनेचे विद्यमान अध्यक्ष देखील उपस्थित आहेत आणि मैदानी पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे. बघा पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे. पंच आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. आपला निर्णय अंतिम निर्णय असेल. बघा संघाच्या संघनायकाशिवाय कोणीही पंचांशी चर्चा करू नका प्लीज. आयोजन कमिटीच्या कडून आम्ही आपणास ही विनंती करतोय प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. आपल्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रदीप शेठ पाटील देखील इथे उपस्थित आहेत. देखील उपस्थित आहेत. बघा पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे. फलंदाजीसाठी मैदानामध्ये समाधान म्हात्रे क्रमांक 8 वर खेळपट्टीवर येत आहेत. धावसंख्या 28. लक्ष नाही देत एवढा आपला
झाल्यानंतर याला इतर आम्ही एक एक पुन्हा चालवलं आहे आमचं. या विनोद आहे. तुम्ही संतोष आम्ही पण 28 धावसंख्या. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे. पुढील चेंडू समाधान यांच्यासाठी ऑनसाईडला चेंडू खेळले होते. एकच धाव येईल. चांगलं क्षेत्ररक्षण होते कुंदन पाटील याच्याकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 29. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो सचिन. सचिन यांनी आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ पूर्ण केलेला आणि धावा आहेत ते 10. त्यामध्ये एक षटकार, 2 डॉट, 2 सिंगल आणि एक दुहेरी. ते शप्पल क्रॉस झाले होते. लॉंगलेग शिमारशीकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेसाठी डेंजर एंडला सचिन आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित. आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 31 धावा. 31 धावा पूर्ण झाली आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया किती धावांचं लक्ष ठेवतोय जय बजरंग कारिवले संघासमोर बंदरामारुती काल्हेरा संघ. येथे ऑन दी कार्पेट दोन धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 33. 33 धावा. षटकातील पुढील चेंडू सचिन याच्यासाठी लो फुलटो चेंडू होता. चेंडू कॉर्नर रिजनकडे येतोय. चेंडूला फील करीपर्यंत 2 धावा. पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांनी धावून पूर्ण केलेले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 35 वर. बघा संजय यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या चेंडूवर दुहेरी. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय आणि सिली मिडॉन वरून चेंडूला उचलून फेकी केरीपर्यंत 1 धाव आणि दुसऱ्या धावीच्या प्रयत्नात फलंदाज धावचित बाद. समाधान मात्रे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 36 आणि विजयासाठी जय बजरंग कारुली संघासमोर लक्ष ठेवलेले आहे ते 37 धावांचं. बघूया कशा प्रकारे मैदानामध्ये धावांचा पाठलाग केला जाईल. मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. दुसऱ्या डावातून मोहनदादा भोईर यांना तो आया दे मनोज 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 ए मंद्या तयाजा तयाजा ए मंद्या तयाजा तयाजा काल्लेरला काल्लेरला पाय पर लागली की आता की
चला काल्हेर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतो. विनंती असेल जय बजरंग कारवीर संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी विनाविलंब लगेच मैदानामध्ये रवाना करायची आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धा गावदी 40+ आयोजित अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं एक चांगला आपण आयोजन पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. चला शेलू माता बळ संघ देखील या ठिकाणी दाखल झालेले संघाचा कॅप्टन एन अदर्स टीम तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. संघनायकाला विनंतीशील आपण आपला परिपूर्ण संघ घेऊन व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. या ठिकाणी टी टाइम देखील झालेला आहे आणि त्यानुसार तुमची चहाची देखील या ठिकाणी सोय झालेली आहे. शेलू माता बळ संघाचा कॅप्टन तुमच्यासाठी देखील एक स्पेशल बाल्कनी या ठिकाणी वीर तानाजी क्रीडा मंडळ नावाच्याने वेलकम तानाजी भोईर एंड वेलकम प्रकाश नाईक. चला तानाजी भोईर आपण आपला परिपूर्ण संघ घेऊन देखील यायचं आहे. दोन्ही माजी सरपंच तर पहिल्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला गोलंदाज तानाजी सलामी जोडी देखील. चला प्लीज आपण वेल कमी घ्या. संजीव आणि नीलम विजयाचा एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 37 धावांचा. 24 चेंडू 37 धावा. प्रतिशत आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 9.25 ची सरासरी आहे. संजय लिया IPL ला तो खूपच आता कमी 10 वर्ष होत्या IPL त्या 10 वर्षात कमीत कमी ज्या वेलकम तानाजी भोईर. वेलकम प्रकाशजी नाईक. पहिला चेंडू पेस करताना संजीवच्या बॅटमधून अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एक धावाने संजीव आपले देखील वैयक्तिक स्वतःचा आकडा ओपन करतो. धावसंख्येमध्ये बिनबाद एक विजयाचं लक्ष 37 धावांचं षटक क्रमांक पहिलं तानाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करणे संधी न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल नीलम 37 धावांचं मापक लक्ष प्रतिषटकामागे 9.25 सरासरी आहे. अगेन्स्ट गोलंदाज तानाजी. या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू उत्तम प्रहार आपण पाहिलो. स्क्वेअर ऑफ विकेट 1 बॉल एका टप्प्याने चेंडू जातोय बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्या बाहेर चौकार. अतिशय खराब चेंडू होतो. उत्तम प्रहार देखील आपण पाहिलं होतं. चांगला फटका देखील निलमेच्या बॅटमधून आपण पाहिला होता. जसं प्रश्न तसं उत्तर. अजब की गेंद गजब का शॉट. खराब चेंडू उत्तम प्रहार. चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होती बिनबाद 5. षटक क्रमांक पहिला चेंडू पेस करताना सुरेख फटका देखील आपण पाहिला. फलंदाज नीलम नाईक याच्या बॅटमधून चौकार. स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते ती 5. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज तानाजी. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन दी ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू शॉर्ट पॉईंटला आपण पाहतोय. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. धावसंख्या 6. वरती या
या ठिकाणी थोडासा मिस टाइम फटका आहे. महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. वेल जज कॅच. फलंदाज थोडासा स्टेपवर जवळ पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मिस टाइम फटका आपण पाहिला. टॉपेज येऊन चेंडू जागेवर आपण पाहिला. अप्रतिम उत्कृष्ट झेल. वेल जज कॅच. महत्वाचा देखील फलंदाज बाद होतोय संजू. कोणाला बॅटिंगला बरं कोणाला बॅटिंगला भारत भारत त्याच्या बहिणीचा साखरपुडा झाला का? हो काल नाही ना ते वरला नाही बोलू मला बोला दादा बोलतो साखर लग्नाला करी का म्हणतो मी जाम ठेवाय दिली असं नाही मला लग्नाला करी ना म्हणतो साखरपुडा करा केला आल्यावर म्हणतो. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. निक्षू बॅट्समन भारत देखील येतोय. संघात धावसंख्या 1-6. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. भारतीच्या बॅटमधून पहिल्या दुसऱ्या टप्प्यावर चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातो. चेंडू मिडॉनला जातोय. विजय याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 1 पुढे असते 7. षटक क्रमांक पहिला तानाजीच्या माध्यमातून पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज तानाजी. आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल नीलम याला. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका देखील चांगला आहे. मात्र एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलं जातं. दुसऱ्या धावेची मागणी आहे. फेक थोडीशी अंडररम. 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सध्या धावसंख्या होते ती 9. बघा जी आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जातोय. पहिला मात्र महत्वाचा फलंदाज देखील बाद झालेला आहे संजय. अजूनही 28 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रतिषटकामागे 9.33 ची सरासरी आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज मिथुन. एक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे मिथुन. आजच्या स्पर्धेमधून त्यांनी देखील प्रेक्षकांना फार इम्प्रेस केले. काय लाजवाब गोलंदाज पूर्ण स्पर्धेमधून मिथुन याची आपण पाहिली. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज संघनायक भारत. नॉन स्टेसी नीलम. षटक क्रमांक पहिलं संपतं. धावसंख्या 1-9. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटका आहे. वेल जज कॅच. अतिशय प्रथम उत्कृष्ट जल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय भारत. ऑपलेवर चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण देखील पाहिला होता. फटका मात्र फसतोय. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. विनायकाच्या माध्यमातून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट जल कलेक्ट केला जातोय. मित्र सामना विजयासाठी तुमचं देखील क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे गोलंदाजी फलंदाजी आपण पाहतोय त्याप्रमाणे सामना विजयासाठी क्षेत्ररक्षण देखील फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहत असतो घ्या कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच. असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतो. कारण की क्रिकेटमधून झेलला फार महत्त्वाचं स्थान असतं. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज न्यू बॅट्समन संदीप. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट फलंदाज आहे जय बजरंग कारवीर संघाचा. सचिन. फलंदाज थोडासा स्टेपवर झाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेटला येतो. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते.
मोठा फटका मारण्याचा मानस होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू मात्र ऑन साईडला जातो. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत्या एक 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना. या 2 धावांची संख्या धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 11. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला, खोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन धावा कंप्लीट. 2 धावांची संख्या धावसंख्या 13 वर पोहोचते. बघा विजयाचं लक्ष्य 37 धावांचं एक मापक लक्ष्य, प्रतिषटकामध्ये 9.25 सरासरी आहे. षटक क्रमांक दुसरं चाललंय. अजून दोन्ही संघात एक समान संधी आहे. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची फेक आपण पाहिली होती. फलंदाज थोडासा शप्पल नीतीला दोन साईडला खेळण्याचा देखील प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. फलंदाज नीलम याला एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. प्रत्येक चेंडू देखील दोन्ही संघासाठी फार महत्वाचा. जेव्हा चेंडू डॉट जातो तेव्हा कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक होताना आपण कल्हेर संघाला पाहतोय. आउट ऑफ इनसाइडचा फटका आहे. वेल जज कॅच. या स्पर्धेतला दुसरा जेल कलेक्ट करताना आपण चालू सामन्यातील दुसरा जेल कलेक्ट करताना बिना केला पाहिलं होतं. इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षण तैनात होतं. कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असं चेंडूला कलेक्ट करतो. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय नीलम. नेक्स्ट टू बॅट्समन कुंदन येतोय. जरी धाव्या कमी असल्या तरी मात्र एक संघर्ष पाहायला मिळतो या सामन्यामधून. काही दोन्ही मातबर संघ आहेत, नामांकित संघ आहेत. सहजासहजी कुठलाही संघ हार स्वीकारणारा नाहीये. तुमची पहिली जा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी मात्र प्रयत्न केला जात नाही. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल कुंदन. मात्र या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांची अंती धावसंख्या आहे ती 14. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र एक दोन्ही संघांना समान संधी आहे. बघा तिसरं षटक देखील दोन्ही संघांसाठी फार महत्वाचं असेल. 23 राहिले. पहिल्या 2 षटकाला आपण विचार केला थोडासा निश्चित बॅकफूट आपण पाहतो कारिवली संघ. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. येणारी 12 चेंडू विजयासाठी अजून 23 धावांची गरज आहे. अजूनही दोन्ही संघांना एक समान संधी आहे. या सामन्याचं पिक्चर अजून देखील क्लिअर नाहीये. बघा दोन्ही संघांसाठी हा सामना मात्र फार महत्वाचा आहे. जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा हकदार असेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला, सांघिक तिसरं. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप चेंडू लॉंग लेग सीमाच्याकडे जातोय. चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरते. हलकासा अपील मात्र पंच संमत झाले नव्हते. क्षेत्ररक्षण मात्र चेंडू अडवता आला नाहीये. सचिन याला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं.
आणि या चौकारानं आता मात्र संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी अजूनही 19 धावांची गरज आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राजन. या ठिकाणी अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा फटका आपण पाहतोय. संदीपच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. आता मात्र परिपूर्ण कमबॅक करताना कारविली संघ देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 निश्चितच स्पर्धेचं एक टर्निंग पॉईंट आहे. आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 23 धावांची गरज असताना पहिल्या 2 चेंडूमधून 8 धावा वसूल करताना फलंदाज संदीप. आता मात्र या सामन्यावर परिपूर्ण कमबॅक. येणारे 10 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची गरज. सामन्यावर परिपूर्ण वर्चस्व आता मात्र कारविली संघाचं पुन्हा एकदा. अतिशय चांगला चेंडू तिथे सुरेपदने चेंडूला सुंदर असा फटका देखील आपण पाहतोय. 2 षटकांनी बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. गॅप मधून आपण पाहिलं मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती आता येणारे चेंडू असतील ना आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 11 धावांची गरज. आता मात्र लाईन चुकीची आहे. आउट ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशेने चेंडू स्वेअर मारा 50 समांतर धाव मिळते अवांतर. या ठिकाणी मात्र मिस टाइम फटकाय चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक जज करतोय का बघूया. बेल जज कॅच. विजय याच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज फेल होतोय. संदीप मात्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एक महत्वाची कामगिरी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती. सलग 3 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. अजूनही उर्वरित 8 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. अजूनही उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे.
या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. येणारी 7 चेंडू विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात बॅट फक्त चेंडूला सुंदरसा टॅप केलंय. एक धाव कंप्लीट. बघा ज्या ठिकाणी फक्त एक धाव होती 3 धावा केल्या जातात आणि एक्स्ट्रा 2 धावा या ठिकाणी जातात. फेक थोडीशी रॉंग एंड झाली होती आणि आता उर्वरित 6 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. कोण कोण बोरकला पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग बॉलिंग पण बाहेर टेकली त्यांनी. अनंता पण बॅटिंगला. हा तो यो बाला 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 तो पहिले खेळला होता भारी. किती आहे रे बॅटरी निकेश 100 आहे होईल ना ना हे बॅटरी काढून आहे ना सगळी आमची गेम भारी होती. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर येणारे 7 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त अजूनही 6 धावांची गरज आहे. एक धाव कंप्लीट केली तर येणारे 5 चेंडू विजयासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता. चला शेलू माता वर्ल्ड संघाचा कॅप्टन आपण देखील यायचं आहे. चला पूर्ण संघ देखील आपण या ठिकाणी यायचं व्यासपीठावर. ऑर्गनाइज कमिटीच्या म्हणणे आपण स्टेजच्या बाजूला येऊन तुमच्यासाठी देखील स्पेशल बाल्कनी बनवलेली या ठिकाणी. एक धाव लेग बाईच्या रूपानं येणारे 4 चेंडू विजयासाठी अजून 4 धावांची आवश्यकता. येणारे 4 चेंडू विजयासाठी अजूनही फक्त 4 धावांची आवश्यकता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. येणारे 3 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज.
येणारे 3 चेंडू विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. रोज व्हायला लागेल त्याला. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. आणि याच बरोबर मात्र एक विजय संपादित करतोय जय बजरंग